गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केले। आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना अंमलात आणल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असून त्यांना पोटदुखी लागली असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। लाडकी बहीण योजना एकदम यशस्वी योजना आहे, अभिनव योजना आहे। आपल्या भगिनीला 21 ते 65 वर्षापर्यंत हे लाभ मिळणार आहे आणि त्याच्या पुढेही 65 नंतरही बाकी योजनांच्या अंतर्गत लाभ मिळत राहणार। हे आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे। अशी योजना, इतकी चांगली योजना शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा वीज बिल माफ, फ्री वीज, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत दिवसात वीज, अनेक बाकीच्या आता तरुणांना जे मानधन स्टायपंड म्हणून मिळणार आहे 6,000, 8,000 आणि 10,000 ज्या श्रेणीचा तरुण असेल, तर हे सगळं स्वाभाविक आहे की हे आता त्यांना असं वाटते की आता पायाखालीची जमीन खचकून राहिली आहे, त्यामुळे असा आरोप करतात। आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे व्यक्ती आहे ते अतिशय फायनान्स विभागाला गांभीर्यानं समजून काम करत असतात। पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असेल तरच ते योजना द्यायला तयार राहतात। ही अजितदादाची ख्याती आहे, पण त्यांनी ही योजना देऊन सुद्धा बजेटमध्ये तरतूद करून ते तोटा नाही असंही त्यांनी व्यवस्था केली आहे, त्यामुळे विरोधकांच्या तोंड बंद झाले। तर या मेळाव्याला संबोधित करताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी गेल्या 5 वर्षात केलेला 1,600 कोटी रुपयांच्या विकास कामाची आठवण कार्यकर्त्यांना करून देत आपली विकास कामे गावागावापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर या मेळाव्यात सडक-अर्जुनी तालुक्यातील हजारो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी हजेरी लावली असून आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपणच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे अशी विनंती कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रिकापुरे यांना केली आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कल्पात्री डॅम असेल, उमरधरी डॅम असेल, इटाळी धरण असेल, शासनाचे लिफ्ट इरिगेशन असेल, हे सर्व मोठे प्रकल्प आणि मध्यम प्रकल्प जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, सिंचनासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरता अजितदादा पवार जेव्हा या तालुक्यामध्ये सडक 7 मार्च आले होते तेव्हा त्यांच्या समोर हे 5 प्रकल्प ठेवले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की चंद्रिकापुरे तुम्ही ह्या सगळ्या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यतेकरता आमच्याकडे पाठवा, ही आमची सगळी कामं सुद्धा झालेली आहे आणि जवळपास 195 कोटीची कामं ह्या पावसाळ्यानंतर मंजूर होणार आहे। याकरता शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही एक वेगळी भूमिका घेतलेली आहे। रस्त्याच्या संदर्भामध्ये अविनाश कासेवानी जेवढे कामं सांगितलं तालुक्यामध्ये, मग ओडीएसची कामं असतील, मेन रस्त्याची कामं असतील, मेन रस्त्याची कामं असतील, या एकट्या तालुक्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल 150 कोटीची आपण रस्त्याची कामं केलेली आहे। त्याच्यासोबत कधी नव्हे गेल्या 10 वर्षामध्ये कधी 2 पूल सुद्धा कोणी तयार केले नव्हते। मी मला तर नाव घेत नाही, पण आपण या एकट्या तालुक्यामध्ये 16 ते 17 पुलाचं बांधकाम केलेलं आहे आणि मागे जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते त्यांच्या मार्फत आपण लोकांपर्यंत सोहळ्याचं सुद्धा आयोजन केलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून रस्त्याची कामं असतील, सिंचनाची कामं असतील, स्थानिक निधीतून सुद्धा या तालुक्याला भरभरून मदत केलेली आहे। इतकंच नव्हे, या तालुक्यामध्ये आता एक नवीन जे ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जावर आपण करणार आहोत आणि 100 डॉक्टर दवाखाना 72 कोटी रुपयाचा एक सुंदर बिल्डिंग आपल्या सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये आपण उभी करणार आहोत। लोकसभा निवडणुकीत जी चुकी केली ती पुन्हा करू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विचारांचा खासदार निवडून दिल्लीला पाठविले असते तर माझे हात देखील मजबूत झाले असते। तुम्ही माझी काळजी करू नका, मी स्वतःची व्यवस्था केली आहे, मात्र मला तुमची व्यवस्था करायची आहे। आगामी विधानसभा निवडणुका येत्या 2 ते 3 महिन्यात होत आहेत। आपल्याच आमदार पुन्हा निवडून येणार आहे असे सूचक वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केल्या।